उन्हाळा विशेष थंडगार, गारेगार किंवा थंडगार अशी आईस कांडी बनवलेली आहे. आता मुलांना सुट्ट्याही लागलेल्या आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुलं रोज रोज काहीतरी थंडगार खायला मागतात. अशा वेळी बाहेरचं केमिकल युक्त गारेगार किंवा आईस्क्रीम देण्यापेक्षा आपण घरीच्या घरी बिना केमिकल अगदी हेल्दी असं थंडगार गारेगार कसं बनवायचं ते मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे मी अर्ध कलिंगड घेतलेलं होतं. अर्ध कलिंगड खाऊन राहिलेलं होतं, तेच मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि त्या अर्ध्या कलिंगडापासून आज थंडगार गारेगार बनवणार आहे. इथे बघा, अशा पद्धतीने सुरुवातीला हे मी कलिंगड व्यवस्थित कट करून घेत आहे आणि कलिंगडाचा कलरही अगदी लालबुंद आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे कलिंगड अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने कलिंगडाचा गर आहे ना, तो बारीक बारीक कट करून टाकत आहे. इथे मी या कलिंगडाच्या बिया काढत नाही, डायरेक्टच हा जो कलिंगडाचा गर आहे ना, तो मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी मी या चॅनलवरती घेऊन येत असते. आता बघा, हे सर्व कलिंगडाचा गर काढून झाल्यानंतर आता हे आपल्याला मिक्सरला अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर याच्यामध्ये साखर टाकू शकता, पण इथे हे कलिंगड खूप जास्त गोड होतं, त्यामुळे इथे मी साखर टाकलेली नाही. आता इथे मी एक पुरणाची चाळण घेतलेली आहे आणि पुरणाच्या चाळणीमध्ये हा जो ज्यूस आहे ना, तो काढून घेतलेला आहे आणि इथे मी अशा पद्धतीने गाळून घेत आहे. कारण तर कलिंगडाच्या बिया काढून घेतलेल्या नव्हत्या, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. इथे बघा, कलिंगडाच्या बिया तशाच राहिलेल्या आहेत. आता हे आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि इथे खाली बघू शकता, अगदी छान असा आपला कलिंगडाचा ज्यूस तयार झालेला आहे. तुम्ही हवं तर याच्यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे टाकून असाही आपण कलिंगडाचा ज्यूस पिऊ शकतो. इथे मी आज असं गारेगार बनवणार आहे किंवा आईस कांडी बनवणार आहे. त्यासाठी इथे मी अशा पद्धतीने मोल्ड घेतलेले आहेत. हे मोल्ड ऑनलाईन किंवा लोकल दुकानामध्येही मिळतात. आता तयार करून घेतलेला कलिंगडाचा ज्यूस आहे ना, तो मी या मोल्डमध्ये टाकून घेत आहे. तुमच्याकडे जर हे मोल्ड नसतील तर तुम्ही घरातील कोणत्याही स्टीलच्या ग्लासमध्येही हे आईस्क्रीम किंवा गारेगार सेट होण्यासाठी ठेवू शकता. आता मी इथे वरून बटर पेपर लावलेला आहे आणि त्याच्यावरून असं झाकण आहे ते ठेवलेलं आहे. बटर पेपर लावल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये आईस क्रिस्टल तयार होत नाहीत. सर्वच इथे मी मोल्ड घेतलेले होते ना, त्याला बटर पेपर आणि झाकण लावलेलं आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीने चाकूने कट मारलेले आहेत, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये आईस स्टिक लावता येते. तर सर्वच मोल्डला मी व्यवस्थित अशी आईस स्टिक लावून घेतलेली आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित असं सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आता ही आईस कांडी 7 ते 8 तास फ्रीजरमध्ये ठेवायची आहे. फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला फ्रीजचं जे सेटिंग आहे ना, ते मॅक्झिमम ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित अशी आईस कांडी सेट होते. इथे बघा, 7 ते 8 तासानंतर याच्यावरती आईस क्रिस्टल दिसत आहेत. हे आईस क्रिस्टल आपल्या आईस कांडीमध्ये जाऊ नये म्हणून आपण त्याला व्यवस्थित असा बटर पेपर लावलेला होता. आता इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि 10 ते 15 सेकंद आपल्याला हे मोल्ड पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत आणि 10 ते 15 सेकंदानंतर इथे बघा, याच्यावरचा मी बटर पेपर आणि झाकण दोन्हीही काढलेलं आहे आणि इथे बघा, मस्त अशी आपली थंडगार आईस कांडी किंवा थंडगार गारेगार तयार झालेला आहे. आम्ही लहान होतो, शाळेमध्ये होतो ना, त्यावेळेस अशाच पद्धतीने गारेगार विकायला येत होतं आणि इथे बघा, अगदी केमिकल फ्री, अगदी हेल्दी असं थंडगार गारेगार किंवा आईस कांडी तयार झालेली आहे. ही रेसिपी बनवायला अगदी साधी सोपी आहे आणि बघा, अगदी कलरफुल असं गारेगार दिसत आहे, मस्त असं टेस्टीही आहे. तुम्हीही नक्की अशा पद्धतीने बनवून पहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.